अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे तिळाचा दरात प्रचंड वाढ. अमरावती प्रतिनिधी. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला बसल्याने तिळाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मकर संक्रांतीनिमित्त गोड बोलण्यासाठी आता पैसे मोजावे लागत आहे. तीळ आणि गूळ दोन्ही दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांची कोंडी होत आहे. मकर संक्रांत सणाला तिळाची व गुळाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. तिळगुळ वाण वाटपासाठी तिळाची आणि गुळाची मागणी वाढते. अवकाळी पावसाचा फटका तिळाच्या पिकाला बसल्याने उत्पादनात घट झाली. परिणामी गुळाच्या दरातही वाढ झाली. सध्या बाजारात स्वार टेक्स तिळाची मागणी आहे. पांढरा शुभ्य दिसणारा हा तीळ बाजारात 140 ते 160 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे तिळगुळाचे रेडीमेड लाडू बाजारात उपलब्ध आहेत. 300 ते 400 रुपये किलोपर्यंत लाडू, तिळपापडी, वडी, चिक्कीचा भाव आहे. सणासुदीच्या दिवसात आवक, उपलब्धता आणि ग्राहकांच्या मागणीनुसार यंदा दरात चढउतार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत स्वार टेक्स तिळची उपलब्ध आहे. यंत्राद्वारे स्वच्छ केल्याने भावात वाढ होते. स्वार टेक्स तिळाची मागणी आहे. राजस्थान, गुजरातमधून तिळाची आवक होते. तर संक्रांतीला साखर तिळाची मागणी यंदा घटल्याचे दिसते. यंदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने कहर केला होता. त्यामुळे तिळाच्या उत्पादनात घट झाली. त्याचा फटका बसल्याने आवक मंदावली. परिणामी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आर्थिक झळ बसत आहे. गुळाच्या दरात फारशी वाढ नाही. बाजारात साधा गूळ 25 ते 50 रुपये किलो, तर दर्जानुसार गावरान गुळाचा भाव 60 ते 80 रुपये किलोच्या दरम्यान आहे.